एल निनोच्या प्रभावामुळे जूनमध्ये पाऊस कमी झाल्याने प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. मात्र जुलैतील जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा 95% पोहोचल्याने पाणी कपात मागे घेण्यात आली. गंगापूर धरण भरल्यानंतर दरवर्षी महापौरांच्या हस्ते जलपूजनाची परंपरा आहे. नाशिकचे प्रथम महापौर स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांच्या काळात जलपूजनाची परंपरा सुरू झाली. त्यानंतर 13 मार्च 2022 पासून नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्याने 4 वर्षे ही परंपरा खंडित झाली होती. आता महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झाल्याने ही परंपरा पुन्हा सुरू झाली आहे. गंगापूर धरण येथे जलपूजन कार्यक्रम प्रसंगी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपा गटनेते ॲडव्होकेट श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्या सीमा ठाकरे, उबाठा गटनेते केशव पोरजे, पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, नगरसेविका अंकिता शिंदे, नगरसेवक नितीन निगळ, भगवान दोंदे, निवृत्ती इंगोले, प्रवीण जाधव, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, शहर अभियंता संजय अग्रवाल, विद्युत आणि यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धणाईत, मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. गंगापूर धरणावर जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते. तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमनी जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरला, आपले लोकप्रतिनिधी पण आहे आणि जल आपल्या ह्या जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो. तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपला चांगलेपणे आपण कुंपण करू शकणार, आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं पाणी पण देऊ शकणार, अशी प्रकारची दृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहे. त्याबाबत आज आपण इथे पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे हे जल असा उपलब्ध राहील अशा आपण हे केली. आपल्या नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरीसाठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा हे जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो. येणाऱ्या कुंभ पर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत, शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो. जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे. इकडं हेच आहे की आता नाशिकमध्ये येणारा जो कुंभ पर्व आहे तो एका वेगळ्या दृष्टीने सगळे त्याच्याकडे पाहत आहे. तो निर्विघ्न पार पडावा आणि येणारा कुंभ जो आहे तो नाशिक करता, त्याच्या पुढच्या 25 वर्षाकरता हा मुहूर्तमेढ असेल आणि त्या निमित्ताने नाशिकची जी प्रगती आहे ती उत्तरोत्तर होत राहावी.